हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर मी आज तुमच्यासोबत छोले करीची रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी छोटी वाटी छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी ते व्यवस्थित भिजले होते. त्यानंतर मी त्याचे 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला लावून. आणि नंतर कढईमध्ये अर्धा पाव खोबरं त्याचे बारीक तुकडे केले आणि अशा प्रकारे भाजून घेतलं ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकून घेतल्या. आणि त्यानंतर लसूण आणि खोबरं भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलं. त्यानंतर 2 कांदे बारीक केले होते, चिरले होते, तर ते सुद्धा भाजून घेतले तेलामध्ये. आणि सोबतच 1 चमचा धने टाकले, ते पण भाजून घेतले तेलामध्ये. तर कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला पण एका डिशमध्ये काढायचं. त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतला आणि त्याचेसुद्धा बारीक काप केले आणि ते सुद्धा भाजून घेतले. त्यानंतर मिक्सरमध्ये हे जे भाजलेलं होतं त्याचं म्हणजे बारीक करून घेतलं आणि 1 मिरची टाकली त्याच्यामध्ये. तर सर्व मसाल्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, लाल मिर्च पावडर मसाला आणि छोले मसाला टाकून भाजला. त्यानंतर जी पेस्ट बनवली होती बारीक केलेली ती पण तेल सुटेपर्यंत भाजून घेतली. त्यानंतर थोडंसं तूप टाकलं. तुम्ही तेल पण टाकू शकता त्याच्यामध्ये मसाला भाजण्यासाठी लागत असेल तर. त्यानंतर जे हे उकडलेले छोले होते ते पण टाकले आणि त्यामध्ये गरम पाणीसुद्धा होतं ते पण त्याच्यामध्येच टाकून घेतलं. तर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. तर 10 मिनिटांनंतर बघू शकता की भाजी व्यवस्थित शिजली आहे. तर ही खाण्यासाठी रेडी आहे. ही तुम्ही चपाती भातासोबत किंवा भटुरेसोबत खाऊ शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.